माझं नाव अशोक भंडारे, माजी नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका। आम्ही गेली 32 वर्ष या कोल्हापुरामध्ये देवदासीचं आंदोलन चालू केलेलं आहे। 1992 साली महाराष्ट्र शासनाने देवदासी अभ्यास गटाची स्थापना केली। त्यावेळेला मुख्यमंत्री शरद पवार होते। त्यांच्याकडं प्रकाश आवाडे पालकमंत्री कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली जो अभ्यास गट स्थापन केला होता, त्या अभ्यास गटानं सगळ्या शिफारशी महाराष्ट्राच्या दलित समाजाच्या देवदासीच्या सगळ्या न्याय मागण्या आहेत त्याची चौकशी करून अभ्यास करून तो अभ्यास गटाच्या शिफारसी महाराष्ट्र शासनाला सादर केल्या आणि सगळ्या त्या शिफारसी शासनाने स्वीकारल्या। परंतु फक्त 100 रुपये पेन्शन या महिलांना दिल्याशिवाय त्यांनी दुसरं काहीही दिलं नाही। महाराष्ट्र शासनानं या देवदासी महिलांना घरकुलासाठी तत्वता जागेला मान्यता त्यांनी दिली आहे, पण ती कागदावर राहिली, प्रत्यक्षात कृतीशील अंमलबजावणी त्यांनी केली नाही। म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी, या देवदासीला जागा मिळाव्या, त्याला घरकुल मिळावं, त्याला पेन्शनचा लाभ मिळावा, त्याच्या मुलाबाळासाठी शिक्षण मिळावं, त्यांनी ह्या अंधश्रद्धेतून हे दिवीला मुली सोडणं, वेश्या व्यवसाय करणं, वाईट व्यवसाय करणं त्याच्यातून बाहेर पडावं। का तर सरकारनं काय तर त्याचं पूर्ववत केलं तर ते बाहेर पडतील, नाहीतर दोघा मागणे कुठं दिवीच्या नावाखाली वाईट धंदे करणे, वेश्या व्यवसाय चालवणे, त्याच्यावर आपलं पोट भरणे असा त्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि शासन मात्र इकडे लक्ष द्यायला तयार आहे। अनेक उद्योगपतींना जागा दिला, शिक्षण सम्राटांना जागा दिल्या, भरपूर मोक्याच्या जागा दिल्या, परंतु या दलित समाजाच्या देवदासीला एक ही इंच जागा अजूनपर्यंत दिलेली नाही। म्हणून ह्या जागा द्याव्यात म्हणून येडगे साहेबांच्याकडं आम्ही आता गेली वर्षभर आम्ही हा मोर्चे काढतोय। आता ह्या वर्षाचा आमचा 3रा मोर्चा, 32 वर्ष झाला आम्ही 100 मोर्चे काढले, पण तो अजून आमचं निवेदन घेतात, बैठका घेतात, करतो म्हणतात, परंतु काहीही करत नाही। म्हणून येडगे साहेबांनी आम्हाला जागा सुचवलेल्या आहेत। आता त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत, 10-12 एकर जागा त्या सुचवलेल्या आहेत। त्या जागा निर्वैध आहेत, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे आणि त्या त्या जागा तुमच्या संस्थेला देण्याचं त्यांनी नियोजित गृहनिर्माण संस्थेला देण्याचं मान्य केलं आहे, पण तो अजून तो प्रस्ताव प्रलंबित आहे, तहसीलदाराकडे आहे। ते जागा आम्हाला तो प्रस्ताव मंजूर करावा आणि ही जागा मंजूर केल्यानंतर हा प्रधानमंत्री आवास योजना घरकुल आवास योजनेमध्ये या सर्व देवदासी महिलांचा घरकुलात समावेश करावा ही आमची रास्त मागणी आणि त्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करतो।